आणि आता दुर्घटनास्थळी ड्रोनच्या सहाय्याने देखील पाहणी केली जाणार आहे। पुणे जिल्हा प्रशासनाकडून ड्रोन सर्वेक्षण करण्यात येणार आहे। दुर्घटना पुलापासून इंद्रायणी नदीकाठच्या परिसराचं सर्वेक्षण केलं जाणार असून पावसाचा जोर कमी झाला की ड्रोनच्या सहाय्याने या ठिकाणी पाहणी केली जाईल। तर सध्या आपण ही दृश्य पाहतो, या ठिकाणी ड्रोनच्या द्वारे पाहणी सुरू करण्यात आलेली आहे। ड्रोनद्वारे या परिसरामध्ये काही आणखी कोणी अडकलेला आहे का, बेपत्ता झालेला आहे का, अशांचा शोध या ड्रोनद्वारे घेतला जातोय। याच परिसरामध्ये काल ही दुर्घटना घडलेली होती, त्यामुळे ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली होती त्याच्या 1 किलोमीटरच्या परिघामध्ये ही संपूर्ण ड्रोन तपासणी केली जाते। तर पुणे प्रशासनाकडून ड्रोन सर्वेक्षण केले जाते। याच भागामध्ये काल ही दुर्घटना घडलेली होती, पूल कोसळलेला होता आणि यामध्ये अनेक जण वाहून गेलेले होते। 4 जणांचा मृत्यू झालेला आहे, 51 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे। मात्र आणखी जर कोणी या ठिकाणी अडकलेलं असेल किंवा कोणाचाही मृतदेह असेल किंवा काही या ठिकाणी आढळल्यास त्या ठिकाणी त्वरित मदत मिळावी यासाठी हे ड्रोन सर्वेक्षण केले जाते।